त्यांना समजून घ्यायचं नाही, प्रत्येकाला इम्प्रेस करायचंय. नो, वी डोंट स्पीक टू इम्प्रेस, वी स्पीक टू एक्सप्रेस. त्यामुळं ग्रॅमर हे तुम्हाला जास्त कळण्याची गरज नक्कीच नाही, तुम्हाला ग्रॅमरचा टाइम कळला पाहिजे. साध्या वर्तमान काळाची 100 वाक्य, भूतकाळाची 100 वाक्य ती बोलताना मी वापरतच नाही ना, मी का लिहू ती 100 वाक्य? इट डझंट हॅव एनी कनेक्ट. पण जर साधा वर्तमान काळ मी असं शिकलो तर, की मला साधा वर्तमान काळ माझ्या रुटीन वर्कसाठी लागतोय, ज्याला म्हणतो ऍप्लिकेशन बेस्ड ग्रॅमर, जे आम्ही नोबेलमध्ये शिकवतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कशाला केला जातो? लाईक से फॉर एक्झाम्पल, लेट्स से प्रगती, व्हॉट यू डू. तू म्हणशील सर, आय एम अ होस्ट, आय टेक होस्टिंग प्रोग्राम्स, आय मीट पीपल, आय टॉक टू देम, आय कम्युनिकेट विथ देम, दॅट्स इट. 7 लाईन्स यू नो. आणि प्रगतीशी मला तेवढंच हवंय ना, की प्रगतीकडनं तेवढंच इंग्लिश हवंय. किंवा मी म्हणलं, प्रगती, हाऊ वॉज युअर चाइल्डहुड? सर, इट वॉज नाईस, आय हॅड अ ग्रेट टाइम. डन. नीड बेस्ड कम्युनिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यामुळे सगळं शिकण्यापेक्षा जेवढं लागतं तेवढं शिकलं तर मोर दॅन इनफ. ओके. तुम्ही कितीही शिका, तुम्हाला लोक जास्त बोलू देणार नाहीत. पण जर आपण कमी शिकलो आणि नेमकं मोजकं शिकलो तर